गुड़ी पाड़वा से हनुमान जयंती तक विश्व हिंदू परिषद ने 3 बड़े अभियानों की घोषणा की है। मंदिरों को हिंदू नववर्ष के भव्य स्वागत का नेतृत्व करने की अपील की गई है। इसके साथ ही रामोत्सव और अपरिचित मंदिर दर्शन अभियान की भी शुरुआत की जाएगी। विश्व हिंदू परिषद ने गुड़ी पाड़वा से हनुमान जयंती तक 3 विशेष अभियानों का ऐलान किया है। 30 मार्च से हिंदू नववर्ष के स्वागत के लिए मंदिरों के आगे आकर शोभा यात्राएं निकाली जाएगी। भगवा ध्वज लगाने और सेवा कार्य करने का आह्वान किया जाएगा। वहीं 6 अप्रैल से 20 अप्रैल तक युवा वर्ग को 3 अपरिचित मंदिरों का दर्शन कर गंगाजल से अभिषेक करने की प्रेरणा दी जाएगी। इस दौरान रामोत्सव भी धूमधाम से मनाया जाएगा। इन अभियानों से समाज में जनजागरूकता बढ़ाने का लक्ष्य रखा गया है। परिषदेच्या वतीने कार्यक्रम केला जातो तो सर्वदूर व्हावा। म्हणजे पहिला जो कार्यक्रम आहे त्यात मंदिरांनी पुढाकार घ्यायचा आहे। दुसरा जो मंदिरांच्या भेटीचा कार्यक्रम आहे त्यात हिंदू समाजाने पुढाकार घ्यायचा आहे आणि रामोत्सवाचा जो कार्यक्रम आहे त्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि धार्मिक क्षेत्राच्या लोकांनी पुढाकार घ्यायचा आहे। गुढी पाडवा ते 20 एप्रिल असं साधारणतः 20 दिवसामध्ये महाअभियान राहणार आहे आणि आपण लोकांना आवाहन करतोय की तुम्ही या भेटा, तुम्हाला जे वाटतं, जे तुम्हाला त्याबद्दल दिसेल त्याबद्दल तुम्ही काहीतरी लिहा, काही फोटो काढा, एक रील बनवा आणि सोशल मीडियावर पोस्ट करा आणि आवाहन करा की मी या 3 मंदिरात जाऊन आलो, मला असं वाटतं, तुम्ही पण 3 मंदिरांना भेट द्या। अशी एक चेन या निमित्ताने सुरू व्हावी आणि या निमित्ताने आपण एक स्पर्धेचं पण आयोजन केलं। एक ब्लॉग आणि लिखाणाची स्पर्धा आहे, एक चित्र म्हणजे फोटोची स्पर्धा आहे आणि एक व्हिडिओची स्पर्धा आहे। त्या स्पर्धेमध्ये त्या काळातच गेलं पाहिजे, म्हणजे आधीचं नाही चालणार। 30 मार्चपासून 20 एप्रिलपर्यंतच्या काळामध्ये मंदिरांना भेट दिल्यानंतर त्यांनी त्याचं आपलं अभिव्यक्ती जी करेल त्याची प्रत्येक आम्ही स्पर्धा घेऊ आणि त्यांना पुरस्कार देणार आहोत। असं 3 अभियानामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावं असं आव्हान विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आम्ही धर्माचार्य करतात आहे, मोठे बाकी लोक करतात आहे, संत करतात आहे, मंदिराचे विश्वस्त करतात आहे, पुरोहित महासंघ करतो आहे। या क्षेत्राशी जोडलेली सारी मंडळी हे आव्हान लोकांना करतात आहे की तुम्ही घराच्या बाहेर निघून वेगळ्या मंदिरात जाऊ नये। या 3 अभियानासाठीचं हे आपला जो पत्रक दिलेलं आहे। तर असे अनेक मंदिर आपल्याला भेटतील की जिथे कोणी आता दर्शनाला जात नाही, दिवा लावायला जात नाही, पूजा तिथे होते, पण मंदिर आहे। तर मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती प्राण प्रतिष्ठित आहे, ते प्राण आहे आणि तिथे जर पूजा नाही झाली, नैवेद्य नाही झालं तर त्याचं पाप आमच्यावरती लागतं, म्हणजे ज्याने काही मंदिर बनवलं असेल त्याच्यावरती। तर म्हणून आपण त्या अशा मंदिरांची पण त्याच्यामधून आपल्याला निवड करता येईल, खोज आपल्याला होऊन जाईल, माहिती होऊन जाईल आणि त्याचं व्यवस्थापन पुढे कसं करायचं त्या दृष्टीने आपण विचार करू। हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे। म्हणून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि हे सगळं आम जनतेला करायचं आहे आणि मंदिरांना करायचं आहे आणि म्हणून मंदिरांचे जे ट्रस्टी आहेत त्यांना आव्हान केलेलं आहे, वैयक्तिक भेटून केलेलं आहे, पत्रक देऊन केलेलं आहे आणि जी आम हिंदू जनता आहे त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहयोग करावा। याच्याच करता आपली ही प्रेस आपण ठेवलेली आहे। दुसरा राम महोत्सवाचा विषय जो आहे तो आपण दरवर्षी करतो। आपल्याला माहिती आहे की आपण पूर्ण देशामध्ये राम महोत्सव करतो आणि एक मोठ्या संख्येमध्ये राम महोत्सवाचे कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरवरती पूर्ण देशामध्ये होतात, ग्रामीण पातळीपर्यंत होतात। यावर्षीची आपली जी विदर्भ महाराष्ट्रामध्ये जी योजना आपण केलेली आहे तर आपण जवळपास 50,000 स्थानांवरती राम महोत्सवाचे कार्यक्रम करू। त्याच्यामध्ये काही प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील, काही शोभायात्रा होतील, काही भजन कीर्तन असे काही कार्यक्रम होतील, पण प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही थोडं प्रबोधनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होणार आहे। असा हे राम महोत्सव पण दरवर्षी करत असतो। त्याची थीमच आपली आहे राम मंदिर तर राष्ट्र मंदिर, अशी त्याची थीम आहे त्या राम महोत्सवाची। त्याला घेऊन आपण राम महोत्सव वर्षप्रतिपदेपासून हनुमान जन्मोत्सवापर्यंत आपण दरवर्षी करत असतो, ते यावर्षी पण होते।